नमस्कार विद्यार्थी मित्र हो, सर्वांना नमस्कार. इयत्ता 8वी गणित रिव्हिजन फॉर टेस्ट नंबर 2 दुसऱ्या चाचणीकरता आपण उजळणी प्रश्न काही सोडवतो आहे. तुम्हाला जेणेकरून दुसरी चाचणी सोडवायला मदत होईल ती हॅपीली समजून घेऊन सोडवाल अशी अपेक्षा. त्या सेतू ब्रिजमध्ये भरपूर आपण उदाहरणं याच्यापूर्वीही बघितली होती. त्याची थोडीशी रिकॅप करत करत आपण थोडंसं हा अभ्यास पुढे नेऊया. तर मग साधारणतः आपण काय काय भाग शिकत गेलो होतो बघा. आपण असा भाग शिकला होता, हे संपूर्ण वर्तुळ कंस बोला. संपूर्ण वर्तुळ कंसाचं माप, अंशात्मक माप, मेजर ऑफ द टोटल सर्कल किती 360 डिग्री. ओके, 360 डिग्री होतं. समजा याचं असं दोन कॉन्ग्रंट पार्टमध्ये विभाजन झालं असं, तर ह्याला आपण काय म्हणतो सांगा बरं? सेमी सर्कल. आणि सेमी सर्कलचं मेजरमेंट किती होणार सांगा? हा 180 डिग्री होणार, हा 180 डिग्री होणार. असा क्वेश्चन आला समजा की व्हॉट इज संपूर्ण वर्तुळ कंसाचे माप टिंबाटिंबा असेल तेव्हा आपल्याला उत्तर लिहायचं आहे 360. आणि अर्धवर्तुळाचे अंशात्मक माप मेजर ऑफ द सेमी सर्कल इज 180 डिग्री. असा हा भाग होता. त्याच्या अनुषंगानं काही भाग आपण असाही बघितला होता. केंद्रीय कोनाचे माप हा संबोध बघितला होता. केंद्रीय कोनाचे माप त्या संबंधित लघुकोंसाच्या मापा इतके असते. समजा हे 80 असेल तर हा कोनसुद्धा हा 80चा किंवा हा भाग आपण त्याच्यापूर्वी बघितला होता. त्यानंतर आपण काही व्यावहारिक संकल्पना बघितल्या होत्या. उदाहरणार्थ रास. बँकेमध्ये समजा बँकेमधून एखाद्या व्यक्तीने 5,000 रुपये घेतले आणि ते व्याजासकट 5,500 रुपये भरावे लागले, तर रास होणार आता किती? मुद्दल आहे 5,000, व्याज होणार 500 आणि त्याची ॲडिशन आहे त्या दोघांची, त्याला आपण म्हणतो एकूण रास. रास बरोबर मुद्दल अधिक टिंबाटिंबा. काय होणार सांगा बरं? रास बरोबर मुद्दल अधिक, आता त्यात काय घालायला पाहिजे? व्याज घालायला पाहिजे. ती जी टोटल राशी असणार आहे तिला आपण मुद्दल असं म्हणतो, बरोबर. त्यानंतर काही राशी आपण ह्याच्यामध्ये येऊन गेल्या. हे असं लिहिलं, 2x+2 लिहिलं, त्यानंतर 2x लिहिलं. ह्याला म्हणायचं एकपदी. गुणाकार ही एकच क्रिया. आता ही मात्र 2 पदी झाली बघा, द्विपदी झाली. समजा हे असं लिहिलं आहे 3x+2y, x+y+z, ही झाली त्रिपदी. मग ही किती पदी? असं लिहिलं आहे समजा 5x, हे एकपदी, हे द्विपदी, ही त्रिपदी. तुम्हाला त्यापैकी एखाद्या पदीला द्विपदी कोणती ओळखा, एकपदी कोणती ओळखा, असे काही प्रश्न आपल्याला त्यामध्ये सॉल्व करायचे आहेत. ह्याला आपण द्विपदी म्हणणार आहे, ह्याला त्रिपदी म्हणणार आहे, ह्याला एकपदी म्हणणार आहे. एखादी संख्या दिली असेल तर ही सुद्धा एकपदी आहे, स्थिरपदी आहे. ही समजा 100, ही सुद्धा स्थिरपदी आहे आणि ती एकपदी आहे. आलं लक्षात? ह्याचा भाग होता. याच्यानंतर आपण घातांक ह्या लेसनमधला बराचसा भाग आपण शिकला होता. घातांकमधला भाग बराचसाच घातांकाचे नियम हे आपल्याला पुढच्या शिक्षणासाठी सुद्धा लागणार आहेत. त्यामुळे घाताचे नियम पक्के सगळेच्या सगळे नियम तुम्हाला माहिती असायला पाहिजेत. त्यापैकी काही नियम परत एकदा रिवाईज करून घेऊया. एचा एमवा घात गुणिले एचा एनवा घात असेल तर एचा इथं काय होतं सांगा बरं? समजा एचा एमवा घात असेल भागिले एचा एनवा घात असेल तेव्हा काय होतं बघा? एचा एमवा घाताचा एनवा घात असेल तेव्हा काय होतं बघा? असे काही घातांकाचे हे महत्त्वाचे नियम्स होते. बोला जरासं. इथं काय होणार सांगा बरं? पाया समान असताना घातांची काय होते सांगा बाळांनो? इथं बेरीज होते. इथं गुणाकार चिन्ह असेल तेव्हा. इथं पाया समान आहे पण ह्या दोन घातांकित संख्येच्या मध्ये भागाकाराची क्रिया आहे तेव्हा घातांची वजाबाकी होणार आहे. ह्याच्यावरची बरीचशी उदाहरणं आपण 7th स्टँडर्डमध्ये शिकलं आहे, तुम्ही उजळणीमध्ये करताना शिकले, आपण हा लेसन पूर्ण करत असताना केले बघा. इथं मात्र घाताचा गुणाकार होणार आहे. इथं घाताचा गुणाकार होणार नाही बाळांनो, इथं घातांची बेरीज होणार आहे. मग याच्यावरचं एखादं गणित तुम्हाला सोडवायला दिलं असेल, 13चा 7वा घात गुणिले 13चा 5वा घात, तर 13चा किती करणार सांगा बरं? 7वा अधिक 5वा ह्या दोघांची बेरीज होणार आणि 13चा तो 12वा घात येणार. तसं इथं तुम्हाला योग्य ती रिकामी जागा भरायची आहे की घातांकित संख्यांच्या मध्ये बेस सेम असेल तर घातांची काय होणार सांगा बाळा? तिथं आता घातांची बेरीज होणार आहे. वजाबाकी कधी होणार आहे बघा? जेव्हा त्यांच्यामध्ये भागाकाराची क्रिया असेल तेव्हा वजाबाकी होणार आहे. प्रत्यक्षात गुणाकार घातांचा कधी होणार आहे बघा? जेव्हा घाताचा घात असेल तेव्हाच गुणाकार होणार आहे. ह्या नियमावर आधारित काही गणित आपल्याला त्या ठिकाणी सॉल्व करायचे आहेत. त्यानंतर 7व्या इयत्तेमध्ये जो भाग आपण शिकला होता समप्रमाण, व्यस्त प्रमाण. समप्रमाण म्हणजे काय, व्यस्त प्रमाण म्हणजे काय,
गुणाकार स्थिर असणे म्हणजे काय, भागाकार स्थिर असणे म्हणजे काय. एखादी राशी वाढवली की दुसरी राशी पण वाढते, त्याला आपण समप्रमाण म्हणतो. एखादी राशी कमी केली ती दुसरी राशी कमी होते, त्यालाही समप्रमाण म्हणतो. पण काही ठिकाणी एखादी राशी वाढवली तर दुसरी आपोआप कमी होते. उदाहरणार्थ त्याने एक उदाहरण दिले बघा, दररोज 10 पाने वाचली तर ते पुस्तक 15 दिवसात पूर्ण होतं. दररोज 10 पाने वाचली तर ते पुस्तक 15 दिवसात पूर्ण होतं. आता दररोज 15 पाने वाचली तर ते पुस्तक 10 दिवसात पूर्ण होणार. याच्यामध्ये कोणतं प्रमाण आहे असं वाटतं तुम्हाला? समप्रमाण आहे, व्यस्त प्रमाण आहे, काय कुठलंच नाही, काय दोन्ही पण आहेत? हां, एक वाढवलं, पानांची संख्या वाढली की लागणारे दिवस कमी लागले. मग बाळांनो इथं कोणतं चलन होणार सांगा बरं? व्यस्त प्रमाण होणार. व्यस्त प्रमाण, इन्व्हर्स प्रोपोर्शनल. मग इन्व्हर्समध्ये गुणाकार स्थिर असतो. हां, इथं गुणाकार कुठला स्थिर येणार सांगा बरं? 10 पाने वाचली तर 15 दिवसात पुस्तक पूर्ण होतं. कोणता गुणाकार स्थिर येणार बघा? हां, 10 गुणिले 15 हा गुणाकार आहे तो तिथं स्थिर येणार आहे. आता त्याच्या ॲप्लिकेशनवर काही गणित आपण ही शिकली होती. ती गणित आपण 7th स्टँडर्डमध्ये सोडवली. थोडी उजळणी त्याच्या तासावेळेलाच्या वेळेला पण आपण ती बघितलेत. प्रश्न दुसरा कसा बघा, एका शेताची खुरपणी करण्यासाठी 5 मजुरांना 12 दिवस लागतात. एका शेताची खुरपणी करण्यासाठी 5 मजुरांना 12 दिवस लागतात. तेच काम पूर्ण करण्यासाठी 6 मजुरांना किती दिवस लागतील? एका शेताची खुरपणी करण्यासाठी 5 मजुरांना, मजूर आहेत, कामगार आहेत, आणि त्या मजुरांना 5 मजुरांची संख्या आहे. मजूर, कामगार, वर्कर, नंबर ऑफ वर्कर्स आहेत किती बघा बरं? 5 आहेत. नंबर ऑफ डेज आहेत 12. तर तेच काम पूर्ण करण्यासाठी नंबर ऑफ वर्कर्स समजा की 6 असतील तर हाऊ मेनी डेज दे रिक्वायर्ड टू कम्प्लीट दॅट वर्क, असा तो प्रॉब्लेम आहे. पहिली कंडिशन अशी आहे आपली इथं की इथं सुद्धा ना हे जे मजूर आहेत आणि नंबर ऑफ डेज आहेत ह्यांच्यामध्ये कोणतं चलन आहे सांगा? साधा आता हा कॉमन सेन्सनं विचार करायचा आहे. 5 मजूर 12 दिवसात काम पूर्ण करतात. एखाद्या शेताची खुरपणी करायचं काम आहे. मी त्याला मराठीमध्ये भांगलन करणे वगैरे म्हणतो बघा, खुरपणी करणे. तर वर्कर्स वाढवले तर नंबर ऑफ डेज नक्की कमी होणार, म्हणजे यांच्यात व्यस्त प्रोपोर्शनल आहे. हे प्रॉब्लेम आपल्याला असं सॉल्व्ह करायचं होतं. नंबर ऑफ वर्कर्स अँड नंबर ऑफ डेज दे आर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू इच अदर. W इज इक्वल टू K इंटू 1/D इन्व्हर्स प्रोपोर्शनल. W इंटू D इज इक्वल टू K असं आपल्याला सॉल्व्ह करायला पाहिजे. आता इथं गुणाकार परत स्थिर असतो, म्हणजे WK इज इक्वल टू W इंटू D. आता K इज इक्वल टू नंबर ऑफ वर्कर्स. हाऊ मेनी नंबर ऑफ वर्कर्स आर यूज टू फॉर द वर्क ऑफ फार्म? दे आर 5. नंबर ऑफ डेज 12. पाहिजे तर गुणाकार करून घेऊया. हा आला 60. 12×5 60. पुन्हा आपल्याला याच इक्वेशनमध्ये आपण स्वतः ठरवलं की त्याच्यामध्ये इन्व्हर्स प्रोपोर्शनल आहे. इन्व्हर्स प्रोपोर्शनल कसं लिहायचं ते लिहिलं आपण. ते बरोबर चिन्ह, हे चिन्ह काढून टाकलं, तिथं K आला बघा. W इंटू D इज इक्वल टू K आलं बघा. नंबर ऑफ वर्कर्स 5 आहेत. आता सेकंड कंडिशनमध्ये W इंटू D इज इक्वल टू K, याच्यामध्ये किमती भरूया. W नंबर ऑफ वर्कर्स 6, नंबर ऑफ डेज वी डोंट नो, किती दिवस लागतील हे आपल्याला माहिती नाही. K इज इक्वल टू 60. नंबर ऑफ डेज D इज इक्वल टू 60/6. 6 × 6, 6 × 6 0, बरोबर 10 दिवस लागतील. असा प्रश्न होता तो. एका शेतीची खुरपणी करण्यासाठी 5 कामगारांना 12 दिवस लागतात, तर 6 कामगारांना किती दिवस लागतील? आपण कॉमन सेन्सनं असा विचार केला, नंबर ऑफ वर्कर्स अँड नंबर ऑफ डेज, शेताचं काम करण्यासाठी लागणारे कामगारांची संख्या वाढवली तर निश्चितपणे दिवस कमी लागतील. म्हणजे आपलं डिसिजन असं होतं, नंबर ऑफ वर्कर्स अँड डेजमध्ये इन्व्हर्स प्रोपोर्शनल आहे. देअरफॉर मॅथमॅटिकल सेंटेन्सचं विधान आपण असं मानलं, W इज प्रोपोर्शनल टू द 1/D. We have to convert this in mathematical equation. W is equal to K into 1/D. Now, product of W and D is equal to K. K is equal to W into D. In first condition, W is equal to 5. Number of workers 5 आहेत, number of days 12 आहेत. दोघांचा गुणाकार केला ते 60 आलं. नंतर W into D is equal to K. त्यात W वर्कर्स घेतले 6, नंबर ऑफ डेज वी डोंट नो, D ॲज इट इज 6 डिवाइड झालं, आणि अशा रीतीनं ते काम पूर्ण करण्यासाठी 10 दिवस लागतील.
कामगार जर 6 असतील तर. कामगार 5 होते तेव्हा 12 दिवस लागले. कामगार 6 झाले तेव्हा ते दिवस किती झाले सांगा बरं? 10 दिवस झाले. हां, असं हे काम पूर्ण करायचं होतं. त्याच्यानंतर आपण ह्या धड्याच्या 7th स्टँडर्डमधला काही भाग आपण बघितलं होतो. सरळ व्याज, व्याज कसं काढायचं याच्यासाठी सूत्र जरा सांगा बघा बाळांनो. काय सूत्र शिकलो होतो आपण? सरळ व्याजाची गणित 7th स्टँडर्डपासून आपण शिकत आलो आहे. सरळ व्याजाचं सूत्र काय सांगा? हां, सरळ व्याज बोला. m/d/100. सरळ व्याज I=P×N×R/100. आता हा जरा संज्ञाचा स्वीकार तुम्ही करा, सेबीच्या मुलाने आणि मराठीच्या मुलांनी सुद्धा. पी पॉवर पॉलिनॉमियल मुद्दल, N फॉर द नंबर ऑफ इयर्स, N अँड R इज रेट ऑफ इंटरेस्ट. हे 100चं वापर करायचा आहे. हा सरळ व्याजाचं सूत्र तुम्हाला माहिती आहे. त्याचं आपण उदाहरणही काही सोडवले. ह्यातलं हेच एक्झाम्पल आपण आहे आता माझ्यासमोर, तेवढं घेऊया. एक्झाम्पल कसं आहे बघा. 1700 रुपयाचे दसादसे 10 दराने, 1700 रुपयाचे दसादसे 10 दराने 2 वर्षाचे सरळ व्याज किती होईल? P फॉर P 1700 दसादसे 10 दराने 2 वर्षाचे, नंबर ऑफ इयर्स 2, पिरियड आहे 2 इयर्स आणि 10 दर आहे, रेट आहे 10. तर ह्याचं सरळ व्याज किती होईल असा तो प्रश्न आहे. सरळ व्याज PNR, P 1700, N नंबर ऑफ इयर्स 2, रेट ऑफ इंटरेस्ट 10 डिवायडेड बाय 100. हे शून्य जाऊ दे, हे शून्य जाऊ दे. बोला. 17 दुनी 34 वर 2 शून्य आहेच राहिलं. एवढं जो ह्याचं जो एवढे रुपये आपल्याला ह्याचं व्याज द्यावं लागेल. हां, आता समजायचं रास विचारले असेल तर रास अमाऊंट, टोटल अमाऊंट A=, बोला, P + I. P + I, P किती घेणार सांगा तुम्ही आता? 1700 आणि त्याच्यामध्ये किती घालणार सांगा बरं? 340 घालणार. हे किती होणार बघा बरं? 2040. एवढं त्याचं रास होणार. म्हणून रास बरोबर टिंबाटिंबा अधिक टिंबाटिंबा, रास बरोबर मुद्दल अधिक व्याज, असे आपल्याला रिकाम जागाचा प्रश्न असेल तर तो आपल्याला असा सॉल्व करावा लागेल. लक्षात बघा कसं सॉल्व करायचं ते. अशा रीतीनं PNR/100चा विचार आपल्याला करायचा आहे. काही अपूर्णांकाची गणित आपल्याला थोडी सिम्प्लिफायला, अगदी हा 7th स्टँडर्डचा भाग आहे, एकदम इझी वन आहे, तोही आपल्याला पूर्ण करायचा इथं. तोही आपण थोडासा समजून घेऊया. -10/11 भागिले -11/10 ह्याची किंमत किती येईल असं गणित आहे. अपूर्णांकाचा भागाकार करत असताना काही दक्षता आपल्याला अशी घ्यायची आहे. तर इथं -10/11 भागिलेचं गुणिले करूया. हां, भागिलेचं गुणिले करत असताना काय करतो सांगा बरं? आपण आहे तसं लिहितो का? हे लिहिले तर ते बरोबर आहे का? नाही आहे. काय करायला पाहिजे सांगा? हां, अंशाचा छेद आणि छेदाचा अंश करायला पाहिजे. हां, म्हणजे काय होणार सांगा? आता भागिले जेव्हा गुणिले करतो तेव्हा आपल्याला 3/5 भागिले 5/3 ह्याचं भागाकार करताना 3/5 आहे तसं भागिलेचं गुणिले ह्याचा छेद आणि अंश यांच्याबदले अदलाबदल करतो आपण. असं इथं 10 वरती जाणार आणि भागिले 11 आहे ना. बघा गणित कसं आहे. 10 - 10/11 भागिले -11/10 भागिलेचं गुणिले होणार आहे. आत्ता गुणाकारामध्ये कॅन्सल, हे बघा, हे वजा चिन्ह आणि हे वजा चिन्ह, इथं वजा इथं वजा, त्यामुळे दोन्ही पण चिन्ह निघून गेले किंवा ते अधिक झालं असं म्हणूया. हां, आता वरच्याचा गुणाकार 100, 10 100 आणि 11 × 11 121 असं उत्तर येणार. ते पण अधिक घ्यावं लागेल. दोन्हीकडचं वजा वजा चिन्हाचा लोप करून टाकूया किंवा वजा वजा अधिक झालं आहे.
बघा समजलं का? इथं सुद्धा जेव्हा छेद आणि अंश आहे 3/5 भागिलेचं गुणिले केलं, ह्या भागिलेचं गुणिले केलं, तेव्हा हा छेद वरती लिहिला 10 आणि हा अंश होता तो खाली लिहिला. 10 10 100, 11 गुणिले 11 121. समजलं का बघा सगळ्यांना? ओके. या सारख्या गणितांचा सराव. समजा अजून एक असलं गणित घेऊया असलंच आपण. -3/7 भागिले -7/3. परत एकदा बघा. गणित अवघड नाही, आपण समजावून घेणार आहोत. बघा तर मग बाळांनो कसं करणार. हे -3/7 भागिलेचं गुणिले करूया. 3/-7. 3 वरती गेलं, छेद खाली आलं. पुन्हा वजा चिन्हाचा लोप करून टाकूया, म्हणजे वजा चिन्ह काढून टाकूया. 3 त्रिक 9 आणि 7 7 49. 3 त्रिक 9, 7 7 49. लक्षात आलं का बघा. भागिले, आता हे निघून कधी गेलं असतं, समजा हे असं असतं तर इथं समजा 3 आहे आणि इथं 7 आहे, तर आता काय झालं असतं बघा. -3/7 भागिलेचं गुणिले करतो 7/3. 7/-3. हे 7ला 7 गेले, हे 3ला 3 गेले, वजा चिन्ह पण निघून गेलं आणि जो उत्तर आलं +1. सगळं निघून जाणार तेव्हा 0 राहणार, 1 राहणार आहे. भागाकारामध्ये वजाबाकीमध्ये जेव्हा सगळं निघून जातं तेव्हा 0 राहतं. भागाकारामध्ये जेव्हा निघून जातं तेव्हा भागाकार 1 राहतो. 7 × 7 7 × 7, 3 × 3 3 × 3 असं त्याचं उत्तर राहत असतं. हा लक्षात बाळगून हे सगळं. त्यानंतर जी एकपदी द्विपदी शिकलो होतो आपण, द्विपदी त्रिपदी यांची बेरीज वजाबाकी हाही भाग एकदम सोपा आहे. त्याच्यावरची ही उजळणी तुम्हाला 7व्या इयत्तेमध्ये झाली होती. जरी समजा 7व्या इयत्तेमध्ये घाईगडबडी झाला असेल तरी पण परत एकदा समजून घ्या. ती गणितं तुम्ही स्वतः सोडवणार आहात, ती शाळेकडे जमा करायचे आहेत, सोडवायचे सगळ्यांना. आता एक बेरीज करायला एक गणित दिले बघा. 13x³ वजा 12y² आणि 6x² वजा 8y² यांची बेरीज करायचं काम आपल्याला सांगितलं. या द्विपदी आहे दोन्ही, याची कोटी आहे 3, याची कोटी 2 आहे आणि मग याची बेरीज करायला सांगितली. बेरीज करताना कशी अपेक्षा आहे बघा. सजातीय पद एकत्रित करणं हा याचा महत्त्वाचा भाग राहतो. आता इथं ना 13x² x³ अधिक 0x², 0x² यात नाहीच आहे बघा. त्याच्यानंतर हे वजा 12y² मी तसंच लिहितो. ह्याच्या खाली ना हे अधिक 6x² आणि वजा 8y² असं लिहून घेतो बघा. इथं x² सजातीय पद x³ नाहीच आहे. इथं हे x² आहे, इथं हे x² आहे आणि यांची आपण बेरीज करतोय. बेरीज बघा बरं. 13x³ आहे तसं राहू दे. हे किती झाले सांगा बरं. 0 आणि 6 6x². समान चिन्हांची बेरीज करावी व उत्तराला समानतेचं चिन्ह द्यावे. समान चिन्हांची बेरीज करावी, वजाची बेरीज करूया, वजा 20y² असं हे गणित सॉल्व्ह होणार. जी सजातीय पदं आहेत हे x² याची आणि याची बेरीज होणार नाही, हे असंच राहिलं. फक्त यातलं सजातीय होतं हे, यांची बेरीज झाली. विजातीय पदांची बेरीज होणार नाही, फक्त सजातीय एकाच प्रकारची पद आहेत त्यांची मात्र इथं बेरीज अपेक्षित आहे. आणि तेवढंच काम आपल्याला इथं करायचं आहे, जादा करायचं नाही आहे. अशी याची बेरीज होती. घातांकाच्या नियमावरची ही पुन्हा गणितं जादाशे जादा असू शकतात. तुम्ही त्याचा सराव ही करणार आहात. त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला घातांकाचे नियम चांगले माहिती असायला पाहिजे बाळांनो. सर्वजण चांगल्या रीतीने अभ्यास करत आहात, आमच्या गणित मैत्रीचा परिवार वाढवत आहात, सबस्क्राईब करत आहात, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद. असं एक गणित आहे बघा इथं. वजा 12चा 7वा घात भागिले
वजा 12चा 7वा घात. आता हे घाताच्या कुठल्या नियमात बसतं? घाताच्या योग्य त्या नियमानुसार आपण हे गणित सोडवणार आहोत, नाही का? मग घातांच्या कोणत्या नियमात बसतं बघा, सांगा जरासं. घातांकित संख्येचा कोणता नियम आहे तो नियम तुमच्या डोळ्यासमोर आला पाहिजे. तो नियम डोळ्यासमोर येण्यासाठी ते नियम सगळे एकदा दोनदा वाचले पाहिजेत बाळांनो. हे बघा, एचा एमवा घात असेल भागिले एचा एनवा घात असेल तर एचा यम वजा एन करायचं असतं. आता ए म्हणजे हे बघा ह्या घातांकित संख्येचा पाया. हे बघा ए म्हणजे कम्पेअर करूया याच्याशी. ए म्हणजे काय दिसते सांगा बरं, याच्याशी कम्पेअर करूया या नियमाशी. ए म्हणजे कोण आहे सांगा बरं, वजा 12 असू दे ना, वजा 12. ह्या घातांकित संख्यांच्या मध्ये भागाकाराची क्रिया आहे तेव्हा घात जो आहे, जो घातांकित संख्या आहे, ही सगळी घातांकित संख्या, हा वरचा घात आणि खालचा हा पाया बेस. आता त्या घातांचा इथं आता वजाबाकी करायची आहे. कोणाकोणाची सांगा बरं, एम वजा एन. एम म्हणजे 7 आहे वजा एन म्हणजे पण 7 आहे बघा, यांची वजाबाकी करायची आहे. वजा 12चा 7तनं 7 गेले 0 राहिलं. पुन्हा एक घाताचा नियम आपण वापरतो इथं. कुठल्याही संख्येचा 0वा घात असेल तर याचं उत्तर 1 येतं. ह्याचं कारण पण बघा, 7 भागिले 7 याचं उत्तर तुम्ही 1 घेता. तुम्ही इथं घातांकाचा नियम वापरून बघा, इथं पहिला घात आहे, इथं पहिला घात आहे. पहिला म्हणजे किती झालं सांगा बरं, 0वा घात झालं आणि त्याचं उत्तर तुम्ही 1 घेता. दोन समान संख्येचा भागाकार 1 घेतो, तिथं सुद्धा आपण घातांकाचा नियम वापरत असतो. एचा 0वा घाताचं उत्तर 1 आहे. 13 भागिले 13 जेव्हा तुम्ही म्हणता त्याचं उत्तर सुद्धा तुम्ही 1 घेता, तेव्हा असा करत असता. 13मधनं घात वजा 1 वजा होणार, 13चा 0वा घात राहतं आणि त्याचं उत्तर तुम्ही 1 घेत असता. मग याचं उत्तर आता तुम्ही 1 घेणार आहात. आलं लक्षात सगळ्यांच्या? अशा रीतीनं ही संख्या किंवा हे गणित आपल्याला असं सॉल्व करायचं होतं. असं एखादं अपूर्णांकाचं गणित समजा जर तुमच्याकडे आलं ह्या नियमावरती आधारित, तरीसुद्धा तुम्हाला हे गणित सोडवता यावं. अशा रीतीनं हा जो चाचणी क्रमांक 2 आहे, जरा स्वतः समजून घ्या, स्वतः न बघता सोडवा. उदाहरणं सगळी पहिल्यापासून परत एकदा न बघता सोडवायचा प्रयत्न करा. तुमचा कॉन्फिडन्स वाढला पाहिजे. 4/3चा 5वा घात भागिले 4/3चा 5वा घात कसं सोडणार? पुन्हा घातांकित संख्या आहेत, घातांची काय होणार सांगा परत एकदा, वजाबाकी होणार. म्हणजे 4/3चा 5 वजा 5 होणार. म्हणजे 4/3चा कितवा घात येणार बाळांनो, 0वा घात. कोणत्याही संख्येचं 0व्या घाताचं उत्तर 0 नाही, ती किती आहे सांगा बरं, 1 आहे. 1. अशा रीतीनं आपल्याला हे घातांकित संख्यांचं उदाहरण सोडवायचं आहे. पुन्हा एकदा सर्वांचं चांगल्या रीतीनं सहकार्य करत आहात. संपूर्ण वर्तुळ कंसाचे माप 360, अर्धवर्तुळाचे माप 180, केंद्रीय कोणाचे माप त्याच्याशी संबंधित लवकंसाच्या मापा इतके असते. विशाल कंस, लघुकंस ही संकल्पना आपण बघितली होती. मुद्दल आणि व्याज यांच्या बेरजेतून तयार होते ती रास बरोबर मुद्दल अधिक व्याज असतं. एकपदी म्हणजे काय, द्विपदी म्हणजे काय, एकच पद असणे, 2 पदं असणे, ही द्विपदी आहे. ही किती पदे आहे सांगा बरं? हे असं विचारलं हे एकपदी, हे असं विचारलं ही द्विपदी, हे एकपदी, आणि ह्या दोघांच्या मध्ये जर बेरजेच चिन्ह आलं की हिला म्हणायचं द्विपदी. ह्यात आणखीन एक पद घातलं समजा ए अधिक बी अधिक सी असं केलं तर ही झाली त्रिपदी. घाताचे नियम, त्यानंतर समप्रमाण व्यस्त प्रमाण कसं ओळखायचं, त्यांच्यामधलं चलन कसं ठरवायचं, हा भाग होता. सरळ व्याजाचं सूत्र तुम्हाला माहिती असायला पाहिजे. सरळ व्याज आय बरोबर PNR/100 हे माहिती असायला पाहिजे. परत एकदा घाताचे नियम हे नीट लक्षात घ्या. बहुपदीची बेरीज कधी करायची, घाताची वजाबाकी कधी करायची, घाताची बेरीज कधी करायची, वजाबाकी कधी करायची, हा भाग होता. लवकरच आपण पुढच्या तासिकेच्या वेळी भेटूया. पुढच्या अभ्यासामध्ये नक्की जाऊया बाळांनो. तोपर्यंत तुम्हा सर्वांना बेस्ट विशेष. सर्वांनी चाचणीचा पेपर सोडवा, शाळेकडे पाठवून द्या, सरांच्याकडे पाठवून द्या. काही शंका असेल तर निश्चित सॉल्व करूया. चॅनलला सबस्क्राईब करत आहात, आमचा आनंद वाढवत आहात, मित्रांना शेअर करत आहात, त्याबद्दल परत एकदा तुम्हा सर्वांचे सदस्य आभार. ओके बाळांनो.